ओम शांती. आज आहे 26/10/2025 ची अव्यक्तवाणी. रिवाईज तारीख आहे 15/10/2007. आजचं वाणीचं टायटल आहे संगम युगाच्या जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी सर्व ओझे अथवा बंधन बाबांना. आज विश्वरचता बापदादा आपली पहिली रचना अति लवली आणि लकी म्हणजे लाडक्या आणि भाग्यवान मुलांसोबत भेटीचा सोहळा साजरा करत आहेत. बरीच मुले सम्मुख आहेत, डोळ्याने पाहत आहेत आणि चोहोबाजूंची बरीच मुले हृदयामध्ये सामावलेली आहेत. बापदादा प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये 3 भाग्याचे 3 तारे चमकत असलेले बघत आहेत. एक भाग्य आहे बापदादांच्या श्रेष्ठ पालनेचे, दुसरे आहे शिक्षकाद्वारे शिक्षणाचे, तिसरे आहे सद्गुरूद्वारे सर्व वरदानांनी चमकत असलेला तारा. तर तुम्ही सर्वजण आपल्या मस्तकावर चमकत असलेले तारे अनुभव करत आहात ना? सर्व नाती बापदादांसोबत आहेत, तरी देखील जीवनामध्ये ही 3 नाती आवश्यक आहेत आणि तुम्ही सर्व सिकिलध्या म्हणजे खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या लाडक्या मुलांना सहजपणे प्राप्त आहेत ना? नशा आहे ना? हृदयामध्ये हे गीत गात राहताना वाह बाबा वाह, वाह शिक्षक वाह, सतगुरु वाह. दुनियावाले तर लौकिक गुरु ज्यांना महान आत्मा म्हणतात त्यांच्याद्वारे एक वरदान प्राप्त करण्यासाठी देखील किती प्रयत्न करतात आणि तुम्हाला बाबांनी जन्मतःच सहज वरदानांनी संपन्न केले आहे. इतके श्रेष्ठ भाग्य स्वप्नामध्ये तरी विचार केला होता का की ईश्वर पिता आपल्यावर इतके बलिहार जातील? भक्त लोक भगवंताची गाणी गातात आणि ईश्वर पिता कोणाची गाणी गातात? तुम्हा लकी म्हणजे भाग्यवान मुलांची. बाबा म्हणतात सर्वजण म्हणतात माझे बाबा. तर विशेष आहे ना, इतके मोठे मोठे वैज्ञानिक मोठे मोठे VIP ओळखू शकले नाहीत, परंतु तुम्ही सर्वांनी तर ओळखले ना, आपले बनवले ना. तर बाबांनी सुद्धा आपले बनवले. याच आनंदामध्ये पालना घेत उडत आहात ना? उडत आहात, चालत नाही आहात, उडत आहात. कारण की चालणारे बाबांच्या सोबत आपल्या घरी जाऊ शकणार नाहीत, कारण बाबा तर उडणारे आहेत. तर चालणारे सोबत कसे पोहोचतील? म्हणून बाबा सर्व मुलांना कोणते वरदान देतात? फरिश्ता स्वरूप भव. फरिश्ता उडतो, चालत नाही, उडतो. तर तुम्ही सर्वजण उडती कलावाले आहात ना? आहात का? हात वर करा जे उडती कलावाले आहेत. की कधी कधी चलती कला, कधी कधी उडती कला नाही ना? सदा उडणारे डबल लाईट आहात ना? विचार करा, बाबांनी तुम्हा सर्वांकडून गॅरंटी घेतली आहे की जे पण कोणत्याही प्रकारचे ओझे जर मनामध्ये बुद्धीमध्ये असेल तर बाबांना देऊन टाका. बाबा घेण्यासाठीच आले आहेत. तर बाबांना ओझे दिले आहे की थोडे थोडे सांभाळून ठेवले आहे? जेव्हा घेणारा घेत आहे तर ओझे देण्यामध्ये देखील विचार करण्याची गोष्ट आहे काय? की 63 जन्मांची सवय आहे ओझे सांभाळून ठेवण्याची. तर बरीच मुले कधी कधी म्हणतात इच्छा नाही आहे, परंतु सवयी पुढे मजबूर आहोत. तर आता मजबूर नाही आहात ना? मजबूर आहात की मजबूत आहात? कधीही मजबूर बनू नका, मजबूत आहात. बाबा म्हणतात आपल्या संस्कारांनी नवीन संसार बनवत आहोत. तर आता संगमावरच मुक्ती जीवनमुक्तीचे संस्कार इमर्ज पाहिजेत ना? तर चेक करा, सर्व बंधनांमधून मन आणि बुद्धी मुक्त झाली आहे. कारण ब्राह्मण जीवनामध्ये कितीतरी गोष्टीमधून जी पास्ट लाईफ मधील बंधने आहेत त्यापासून मुक्त झाला आहात.
परंतु सर्व बंधनामधून मुक्त आहात की कोणते ना कोणते बंधन अजूनही आपल्या बंधनामध्ये बांधून ठेवते. या ब्राह्मण जीवनामध्ये मुक्ती जीवनमुक्ती अनुभव करणे हीच ब्राह्मण जीवनाची श्रेष्ठता आहे. कारण सतयुगामध्ये जीवन मुक्त आणि जीवन बंधन दोन्हींचेही ज्ञानच नसणार आहे. आता तुम्ही अनुभव करू शकता जीवन बंध काय आहे आणि जीवन मुक्त काय आहे. बाबा म्हणतात, बाप समान बनायचे आहे ना, पक्के आहे ना, बाप समान बनायचे आहे ना, का थोडे थोडे बनायचे आहे, समान बनायचे आहे ना, समान बनायचे आहे की थोडे जरी बनलो तरी चालेल, असे चालेल. त्याला समान म्हटलं जाणार नाही. तर बाबा मुक्त आहेत की बंधन आहे. जर कोणत्याही प्रकारचे भले मग देहाचे असो किंवा कोणते देहाच्या संबंधांचे, माता पिता बंधू सखा नाही, देहाच्या सोबत कर्मेंद्रियांचा जो संबंध आहे त्या कोणत्याही कर्मेंद्रियांच्या संबंधांचे बंधन आहे, सवयीचे बंधन आहे, स्वभावाचे बंधन आहे, जुन्या संस्कारांचे बंधन आहे. तर बाप समान कसे झालात? आणि रोज वायदे करता की बाप समान बनायचे आहे. हात वर करायला सांगितलं तर सगळे काय म्हणता? लक्ष्मी नारायण बनायचे आहे. बापदादांना आनंद होतो, वायदे खूप चांगले चांगले करता, परंतु तुम्ही वायद्याचा फायदा घेत नाही. वायदा आणि फायदा याचा बॅलन्स ओळखत नाही. वायद्यांची फाईल बापदादांपाशी खूप 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 मोठी आहे. सर्वांची फाईल आहे. अशीच फायद्याची सुद्धा फाईल असावी, बॅलन्स असावा, तर किती छान वाटेल. बाबा म्हणतात, इतकी सोपी विधी मी तुम्हाला सांगतो. संगम युगामध्ये केवळ बिंदूचीच कमाल आहे. बस बिंदू यूज करा. इतर कोणत्या मात्रेची गरजच नाही. 3 बिंदूंना यूज करा. आत्मा बिंदू, बाबा बिंदू आणि ड्रामा बिंदू. 3 बिंदू यूज करत राहा तर बाप समान बनणे काही अवघड नाहीये. लावू इच्छिता बिंदू, परंतु लावते वेळी हात हलतो तर प्रश्नचिन्ह होते किंवा आश्चर्याची मात्रा बनते. तिथे हात हलतो, इथे बुद्धी हलते. नाहीतर 3 बिंदूंना लक्षात ठेवणं काही अवघड आहे काय? आणि बाबांनी दुसरी सोपी युक्ती सांगितली. ती कोणती? आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या. अच्छा, योग शक्तिशाली लागत नाही, धारणा थोडी कमी होते, भाषण करण्याची हिंमत होत नाही, परंतु आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या. फक्त एकच गोष्ट करा, बाकीचे सर्व सोडून द्या. एक गोष्ट करा, आशीर्वाद द्यायचे आहेत आणि आशीर्वाद घ्यायचे आहेत. काहीही होऊ दे, कोणी काहीही देवो, परंतु मला आशीर्वाद द्यायचे आहेत, घ्यायचे आहेत. एक गोष्ट पक्की करा, यामध्ये सर्व काही येईल. जर आशीर्वाद द्याल आणि आशीर्वाद घ्याल तर काय यामध्ये सर्व शक्ती आणि गुण येणार नाहीत का? ऑटोमॅटिक येतील. लक्षात ठेवा. अभ्यास करून पहा. 1 दिवस अभ्यास करून बघा, मग 7 दिवस करा. फक्त आशीर्वाद द्यायचे आणि आशीर्वाद घ्यायचे. अच्छा, चोहो बाजूची सर्व बापदादांची दिलपसंत मुले दिलाराम आहेत ना? तर दिलारामची दिलपसंत मुले, प्रेमाच्या अनुभवामध्ये सदैव तरंगणारी मुले, एक बाबा दूसरा न कोई, स्वप्नामध्ये देखील दुसरे कोणीही नाही, अशी बापदादांची अतिप्रिय अति देहभानापासून न्यारी, खूप खूप वर्षांनी भेटलेल्या पदम गुणाभाग्यशाली मुलांना हृदयातून प्रेमपूर्वक आठवण आणि पदम पदम पटीने आशीर्वाद असो. त्याचसोबत बालक सो मालक मुलांना बापदादांचा नमस्ते. अच्छा, आजचे वरदान आहे, ईश्वरीय मर्यादांच्या आधारे विश्वासमोर उदाहरण बनणारे सहज योगी भव. ईश्वरीय मर्यादांच्या आधारे विश्वासमोर उदाहरण
बनणारे सहज योगी भव. स्पष्टीकरण आहे, विश्वासमोर उदाहरण बनण्यासाठी अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत ज्या ईश्वरीय मर्यादा आहेत त्याप्रमाणे चालत राहा. विशेष अमृतवेलेच्या महत्वाला जाणून त्यावेळी पॉवरफुल स्टेज बनवा, तर साऱ्या दिवसाचे जीवन महान बनून जाईल. जेव्हा अमृतवेलेला विशेष बाबांकडून शक्ती भरून घ्याल, तर शक्ती स्वरूप बनून चालल्याने कोणत्याही कार्यामध्ये मुश्किल असल्याचा अनुभव होणार नाही आणि मर्यादापूर्वक जीवन जगल्याने सहज योगीची स्टेज देखील आपोआप बनेल. मग विश्व तुमचे जीवन पाहून आपले जीवन बनवेल. आजचा सुविचार आहे, आपल्या चलन आणि चेहऱ्याद्वारे पवित्रतेच्या श्रेष्ठतेचा अनुभव करवा. आपल्या चलन आणि चेहऱ्याद्वारे पवित्रतेच्या श्रेष्ठतेचा अनुभव करवा. आजचा अव्यक्त इशारा आहे, स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्पष्टीकरण आहे, प्रयोगी आत्मा संस्कारांवर, प्रकृतीद्वारे येणाऱ्या परिस्थितींवर आणि विकारांवर सदैव विजय होईल. योगी किंवा प्रयोगी आत्म्यांसमोर हे 5 विकाररूपी साप, गळ्यातील माळा अथवा आनंदाने नाचण्याचे स्टेज बनते. अच्छा. ओम शांती.